नमस्कार मंडळी, वैष्णो रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन जवळ आहे। रेसिपी करताना टायमिंग आणि टिप्स इतक्या परफेक्ट सांगितलेत की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ही अगदी परफेक्ट रेसिपी तयार करा। आज मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी भरपूर रस भरलेली रसमलाई कशी बनवायची ते बघणार आहोत। बऱ्याच जणांना भीती वाटते रसमलाईची टिक्की साखरेच्या पाण्यात टाकल्यानंतर ती फुटतील किंवा ती विरघळतील पाण्यात साखरेच्या। असं होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची बऱ्याच टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेत। आज आपण 100% तुमची रसमलाई हलवाई दुकानात मिळते ना तशीच बनणार। मी माझ्या या ट्विन्स मुली आहेत, तुम्हालाच त्या सांगू शकतील रसमलाई त्यांना सुद्धा खूप आवडली आहे। त्याच्या सामने तुम्हाला लक्षातच असेल। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णो रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रसमलाई करत असताना गाईचं दूध वापरायचं। म्हशीचं दूध जर तुम्ही वापरलं तर ते टिक्की आहेत ना रसमलाई करतात त्या पाण्यामध्ये म्हणजे साखरेच्या पाण्यामध्ये विरघळतात। त्यामुळे म्हशीचं दूध वापरण्यापेक्षा गाईचं दूधच वापरा, मग छान तुमच्या रसमलाई तयार होतील पहिल्याच प्रयत्नात। दूध कढईमध्ये काढून घ्यायचं। इथे मी सुरुवातीला रसमलाईचे जे दूध असतं ना ते करायचे सुरुवातीला ते करणार आहे। त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध आहे ते काढून घेतलेलं आहे एका कढईमध्ये स्टीलच्या। आता स्टीलच्या कढईमध्ये काढल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि इथे मी काही काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते घालायचे। इथे मी कट करून घेतले ते टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला या दुधामध्ये पाऊण कप साखर घालायची। जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण कप घालू शकता। जर कमी गोड आवडत असेल तर अर्धा कप देखील घालू शकता, तुम्हाला जसं गोडचं प्रमाण हवंय त्यानुसार। आता इथे मी येल्लो फूड कलर घेतलेला आहे, जेल कलर घेतलेला आहे। आता हे केक शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही जे पावडर कलर येतो ना तो सुद्धा घालू शकता। मी येल्लो कलरचे 2-3 ड्रॉप टाकलेले आहेत। त्याच्यामुळे काय होतं आपल्या दुधाला रसमलाई सारखा अगदी छान असा कलर येतो। बघू शकता तुम्ही अगदी येल्लो कलर छान आलेला आहे आपल्या दुधाला। आता इथे दूध सुद्धा उकळतंय। आता इथे बाजूलाच लगेच आपल्याला त्यानंतर अजून मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचे। मी आता नॉनस्टिकच्या कढईमध्ये काढलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पातेलं असताना मोठं त्याच्यामध्ये सुद्धा काढू शकता। इथे मी 1.5 लिटर दूध काढलेलं आहे आणि हे सुद्धा मी ह्याचं गाईचं दूधच घेतलेलं आहे, म्हशीचं अजिबात वापरलं नाही आहे, कारण आपण गाईपासूनच मस्त अशी रसमलाई करणार आहोत। अजिबात म्हशीचं दूध वापरू नका। म्हशीच्या दुधामुळे काय होतं टिक्की जे असतात पाण्यामध्ये विरघळतात। त्याच्याकरता तुम्हाला आवर्जून सांगते इथे लक्षात ठेवा गाईचं दूधच वापरायचं, म्हशीचं दूध अजिबात वापरू नका। आणि दूध उकळी काढत असताना लक्ष ठेवायचं, अजिबात इकडे तिकडे जायचं नाही आहे। संपूर्णपणे दुधाकडे लक्ष ठेवण्यात आपल्याला दूध आहे त्यात आपल्याला फोडून घ्यायचं आहे। आता इथे मी दोन्ही एकीकडे साईडला दूध उकळत ठेवलेलं आहे। आपण रसमलाई दूध करतो आणि एका बाजूला इथे मी ठेवलेलं आहे दूध म्हणजे आपल्याला छेना काढायचा आहे ना दुधाचा, ते एका बाजूला ठेवलेलं आहे। मी दोन्ही बाजूला दोन्ही सुद्धा कामं करते, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। म्हणजे एका साईडला आपल्या दुधाला उकळी येते तोपर्यंत एका दोऱ्याला आपलं छान आटून घ्यायचे आपल्याला 50%। आता दोन्ही साईडला सुद्धा मी ते दूध देखील ठेवलं आहे। तर दुधाला उकळी आली की ते दूध तुम्हाला सांगलेच काय करायचं आहे। तर फ्लेम मीडियम ठेवून दूध गरम करून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे सोल्युशन तयार करून घेणार आहोत। तर पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी 3 चमचे व्हाईट व्हिनेगर घेतलेला आहे। यामध्ये आपण साधारण 2 चमचे इतकं पाणी घालायचे। जे आपण दूध गरम करायला ठेवलंय ना त्याला फाडायचंय, त्याचा छेना किंवा पनीर तयार करायचे, म्हणून हे आपण सोल्युशन तयार करून घेतोय। दुधाला उकळी आली की गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आणि चमच्याने 1 ते 2 वेळा हलवून घ्यायचं दूध। म्हणजे काय होतं जी वाफ असते ना दुधामधली ती निघून जाते। हलकीशी वाफ निघाली की म्हणजे काय होतं गरम दुधामध्ये सोल्युशन घातलं की दुधाला एकदम शॉक लागतो, पनीर पटकन फाटतं आणि ते रबरी होऊ शकतं। म्हणून गॅस बंद करा, 2 ते 3 वेळा चमच्याने दूध खालीवर करून नंतर व्हिनेगर घालायचे। आता आपल्याला दूध खूप गारही नसावं। 2 चमचे व्हिनेगर 2 चमचे पाणी, डायरेक्ट व्हिनेगर न घालता पाणी घालून याला
डायल्यूट करून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर आपलं मऊसूत तयार होतं. आता या दुधामध्ये अगदी 2-2 चमचे करून सोल्युशन घालायचं. सुरुवातीला 2 चमचे पुन्हा 2 चमचे असं घालायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जर तुमचं व्हिनेगर घालून संपूर्ण सोल्युशन घातलं तर तुमचं दूध फाटलं नाही, तर अर्धा चमचा व्हिनेगर घातलं तरीही चालेल. पनीर वेगळं झालेलं आहे, छेना वेगळा झाला आहे. हिरवं पिवळट पाणी दिसतंय, बघू शकता तुम्ही. परफेक्ट छेना तयार झालेला आहे. आता याला लगेच गरम पाण्यात ठेवायचं नाही. आता आपण हा छेना आहे तो लगेच खाली बाऊल ठेवायचं आणि वरती चाळणी ठेवायची या पद्धतीची. आणि एक पांढरा शुभ्र असा कपडा घ्यायचा आहे, सुती कपडा, तो टाकायचा, ओला करून घ्यायचा. आणि हा छेना किंवा पनीर आहे तो कापड्यावरती ठेवल्यावरती त्यावर ओतून घ्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये छेना किंवा पनीर जास्त वेळ राहिला तर हा रबरी होऊ शकतो. छेना तयार करत असताना या गोष्टी लक्षात ठेवा. दुधाला उकळी आली की गॅस बंद करा. 2 ते 3 वेळा ते दूध चमच्याने खाली वर करायचं. त्यानंतर थोडा वेळ व्हिनेगर सोल्युशन घालायचं. दूध फाटलं की लगेच त्याला काढायचं. गरम पाणी काढून टाकलेलं आहे. आता इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी टाकायचं. हे तुम्ही झाडाला सुद्धा पाणी घालू शकता बरं का. आता हा आपण ह्याच्यामधलं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे व्हिनेगरचं जे आपण. आता इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घालायचे की त्याच्यामुळे काय होतं, कुकिंग प्रोसेस असते ती थांबते. जे आपण व्हिनेगर घातलं आहे ना त्यामुळे ते आंबट वास निघून जाईल पनीरचं, त्यामुळे स्वच्छ हे देखील धुतलं जाईल. आता हा कापडा आहे तो वरती करून पोटली करून घ्यायचे या पद्धतीचे. आणि हाताने शक्य होईल तितकं आपल्याला हाताने पाणी काढायचं या पद्धतीने, पिळून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकताय हाताने जेवढं शक्य होईल तितकं हाताने पाणी पिळून काढायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं. संपूर्ण पाणी मी पिळून घेतलं आहे. यावर आता आपल्याला जी गाठ मारायची आहे आणि हे मी जेवढं शक्य होईल तितकं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता यावर वजन ठेवायचं आहे. तर इथे मी बत्ता ठेवला आहे वेलची वगैरे कुटायचा. तुम्ही यावर वजन ठेवा जे तुमच्याकडे असेल ते. फक्त 10 मिनिट वजन ठेवायचं यावरती. 10 ते 12 मिनिटानंतर हे दूध फक्त 25% दूध आटून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट रबडी सारखं किंवा बासुंदीसारखं करायचं नाही आहे. गॅस मंद ते मध्यम आचेवरती दूध उकळी काढून घेतलेली आहे. आता सुगंध देखील छान पसरला. गॅस बंद करायचा आहे. आता रूम टेम्परेचरवरती हे संपूर्ण दूध आपल्याला थंड करून घ्यायचे. रूम टेम्परेचरला हे संपूर्ण दूध गार करून घ्यायचे. दुधाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. दुधा एका भांड्यामध्ये काढून टेम्परेचरला ठेवायचं थंड करण्यासाठी. आता हे छेना देखील आपला रेडी झालेला आहे. तुम्ही यावर वजन ठेवलेलं होतं ना, फक्त 10 मिनिट वजन ठेवायचं. आपण त्यावर 2 तास वजन ठेवून सेट करतो ना आपण पनीर, तसं आपल्याला करायचं नाही. फक्त 10 मिनिट ठेवायचं वजन ठेवून. इथे पाहू शकता मंडळी 10 मिनिट झालेले आहेत. फक्त 10 मिनिट ठेवायचं. वरती 1 ते 2 मिनिट ठेवू नका अजिबात, नाहीतर हा पनीर खूप कोरडा होऊ शकतो. 10 मिनिटांचा परफेक्ट आपला पनीर तयार झालेला आहे छेना. आता इथे आपल्याला छेना एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. आता हे आपल्याला छेना आहे तो मळून घ्यायचा. 9 ते 10 मिनिट टाईम लावून घ्या आणि 9 ते 10 मिनिट छान मळून घ्यायचे. आपल्याकडे पाटा वरवंटा असतो ना, ती चटणी वगैरे कशी वाटत असताना अगदी थोडं करून वाटायचं किंवा हाताच्या तळव्याच्या साह्याने आपल्याला हे छेना रगडत मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकताय तळव्याच्या साह्याने अगदी थोडा करून मळायचा. म्हणजे जे दाणे असतात अगदी ते छान एकमेकांमध्ये मिक्स होतात. बघू शकताय यापासून तयार केलेली रसमलाई अगदी परफेक्ट होते. तिप्पट चौपट फुलते. इथे थोडीशी मेहनत लागते आणि इथे अजिबात कंजूशी वगैरे करायची नाही बरं का. आणि आता याला आपल्याला भाकरीचं पीठ कसं चुरतो ना, तसं अगदी तळव्याच्या हाताने छान याला अगदी 9 ते 10 मिनिट छान याला चुरून घ्यायचं आहे. चुरून घेतल्यामुळे काय होतं, आपली रसमलाई जी आहे ना अगदी सुपर सॉफ्ट मऊ लुसलुशीत होते. त्याच्यामुळे ह्या छेन्याला छान असं रगडून मळून घ्या 9 ते 10 मिनिट. आता याला मी छान देखील मळून घेतलेला. गोळा होईपर्यंत आपल्याला रगडत मळून घ्यायचं आहे. बघू शकता मी गोळा देखील करून घेतलेला आहे. गोळा होईपर्यंत आणि
इथे बघू शकता अगदी मलईदार मस्त असा गोळा देखील बनवून तयार झालेला आहे, भाकरीसारखा असा मऊसर असा. या पद्धतीने आपल्याला मऊसर असं मळून घ्यायचे आणि ह्याच्यावरच डिपेंड असतं रसगुल्ल्याचं. त्यामुळे मळत असताना छान असं या मिश्रणाला रगडून मळून घ्या. बघू शकता हाताला सुद्धा चिटकत नाही मिश्रण. या पद्धतीचे मळून घ्यायचे. यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर मैदा देखील अजिबात वापर नाही आहे. बिना कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे आज आपण मस्त असे रसमलाई करणार आहोत. आता इथे मी एक रोल करून घेतलेला आहे अर्ध्या गोळ्याचा आणि इथे मी उलथानं घेतलेला आहे किंवा तुम्ही या ठिकाणी चाकू देखील घेऊ शकता. एकाच आकारामध्ये रसमलाई यावी याच्याकरता इथे मी अगदी छोटे छोटे गोळे जे आहेत ते कट करून घेते या पद्धतीने. म्हणजे एकसारखे असे आपल्या रसमलाई तुम्हाला जसे मोठे छोटे हवे त्यानुसार तुम्ही याचे कट करू शकता. आता इथे एक गोळा घ्यायचा आहे त्याच्यामधून कट करून घेतलेला त्याच्यामधून आणि गोल गरगरीत हातावरती करून घ्यायचं आहे. सुरुवातीला छान असा हातावरती गोल गरगरीत करून घेतला. बघू शकताय क्रॅचेससुद्धा पडत नाहीत आपल्या या रसमलाईला. इतकं छान आपण देखील मळून घेतलेलं आहे आणि डिपेंड असतं रसमलाईचं आपण कसं मळून घेते त्याच्यावरतीच. आता ह्याला अगदी थोडंसं प्रेस करायचं या पद्धतीने हातावरती आणि याला इथे आपली रसमलाई देखील तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने दुसरी देखील बनवून घेऊयात. आता ह्याला गोल गरगरीत करायचं याच पद्धतीने. बघू शकताय तुम्ही हातावरती छान असं गोल गरगरीत केलं की हातावरती अगदी थोडंसं प्रेस करायचं या पद्धतीने. इथे बघू शकता इथे आपल्या अशाच पद्धतीने इथंसवर राहिलेल्या देखील रसमलाई बनवून घेत आहे. आता आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे रसमलाईचा. त्याच्याकरता इथे मी घेतलेला आहे मोठी कढई. मोठ्या कढईमध्ये इथे आपल्याला 2 कप इतकी साखर घ्यायची. तुम्ही या ठिकाणी वाटीने देखील प्रमाण घेऊ शकता. आता 2 कप मी साखर घेतली ना त्याच्याकरता इथे आपल्याला 6 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. मी नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे. 6 कपच घालायचं आहे. कारण काय होतं 6 कप पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्याला ते पाणी आता आपल्याला टाकल्यानंतर हे 6वा कप देखील टाकलेला आहे. आता ही आपल्याला गॅसची फ्लेम आहे ते मीडियम किंवा हाय करून सुरुवातीला ही साखर आहे ती विरघळून घ्यायची आणि पाक आहे तो आपल्याला उकळून घ्यायचा आहे. उकळी काढून घ्यायची आहे पाकाला. 1 ते 2 मिनिटांनंतर आता बघू शकता तुम्ही पाकाला देखील छान उकळी देखील आलेली आहे. एका पसरट कढईमध्ये साखरेच्या पाण्याला खळखळून उकळी आली की गॅस मोठा ठेवायचा आहे, कमी करायचा नाही अजिबात कुठं. एका वेळी सगळ्या टिक्की इथे मी टाकल्या आहेत. आपण म्हणजे टिक्की करत असताना एकामेकांना चिटकत नाहीत ते, त्यामुळे पसरट भांडं घ्यायचे. सुरुवातीला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचे आहेत आपल्याला या साखरेच्या पाण्यामध्ये. आता इथे मी सर्व देखील टिक्क्या टाकून घेतलेल्या आहेत या पाण्यामध्ये करून. आता हे आपल्याला झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत. बघू शकताय 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला बघू शकताय छान देखील फुगल्या देखील आहेत, मस्त अशा फुलल्या देखील आहेत आणि मलईदार मस्त अशा झालेल्या आहेत. आता इथे आपण 3 ते 4 मिनिटानंतर उलटून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटानंतर छान अशा फुगल्या देखील आहेत. आता इथे बघू शकताय किंवा तुम्ही असाच मोठा गॅस करून झाकण ठेवून अगदी 5 ते 10 मिनिटसुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता या टिक्की. ही स्टेप करणं अगदी ऑप्शनल आहे. पण काय होतं एक बाजू छान अशी उकळली की दुसरी बाजू देखील छान अशी उकळते. आता याला आणखीन एकदा 4 ते 5 मिनिट छान असं वाफवून घेणार आहोत आपण. बघू शकताय तुम्ही मस्त अशा फुगल्या देखील आहेत, मस्त आपल्या मलईदार इथे आपल्या रसमलाई देखील बनवून तयार झालेल्या आहेत. आता इथे गॅस आहे तो आपल्याला बंद करून टाकायचा आहे. आता कुठेच चालू करायचं नाही आहे गॅस आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही अजिबात पाण्यामध्ये विरघळल्या वगैरे नाही आहेत साखरेच्या. त्याच्याकरता गॅसची आच आहे ती मोठी ठेवायची आणि रसमलाई टाकायच्या आणि मळताना छान असं रगडून मळायचं. त्याच्यामुळे काय होतं रसमलाई आहेत त्या छान अशा मलईदार मस्त सॉफ्ट अशा तयार होतात. त्याच्याकरता ही स्टेप अत्यंत गरजेची आहे, ती लक्षात ठेवा रसमलाई करताना. आणखीन चौपट मलई फुगलेले आहेत. गॅस बंद करून टाकलेला आहे. आता लगेच पाण्यामध्ये सोडून घातल्यामुळे या रसमलाई बघू शकते गार पाण्यामध्ये रसमलाई घातल्यामुळे याला शॉक लागतो आणि शिंक होत नाहीत. त्या आकार होल्ड करून घेतात, शिंक होत नाहीत, परफेक्ट झालेले आहेत. हे कसं ओळखायचं माहिती आहे का? या गार पाण्यामध्ये घातल्या खाली तळाशी जाऊन बसतात. या मलई मस्त हलक्या फुलक्या रसमलाई तयार झाल्या आहेत.
इथे आपला बघू शकताय रसमलाई आहे ते अगदी तळाशी जाऊन बसलेत. आपली मलाई देखील तयार झाली. आता या 10 मिनटं मी अशाच पाण्यामध्ये राहून ठेवलेल्या आहेत आणि थंडगार होतील मग मस्त अशा. आता या आपल्याला हातावरती या मलाई घेऊन या पद्धतीने याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पाणी काढून टाकल्यात या रसामध्ये टाकायचे. आपण जे रसमलाईचं रस बनवलं होतं ना त्याच्यामध्ये टाकायचे आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या ॲब्झॉर्ब करतात आणि छान अशा बघू शकता तुम्ही. मस्त अशा आपल्या हलक्या फुलक्या रसमलाई देखील मी सगळ्या पाणी काढून टाकून याच्यामध्ये रसमलाईमध्ये टाकलेले आहेत. इथे बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या रसमलाई देखील बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही प्रोसेस खूप लेंदी वाटत असेल पण मी सगळ्या तुम्हाला बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या ते रसमलाई करताना, म्हणून तुमच्या रसमलाई ज्या आहेत अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला ह्या रसमलाई जमतील. इतक्या मस्त अशा बनवून तयार होतात. आता या रसमलाई बनवून तयार झाल्यात. या छान अशा शोषून घेण्यासाठी याला आपल्याला साधारण 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता 2 तासानंतर बघू शकताय थंडगार अशा आपल्या रसमलाई आपल्याला. या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या, या सर्व गोष्टीची काळजी घेतली या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या, रसमलाई तुम्हाला अगदी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमेल. फार काही कष्ट वगैरे लागत नाहीत, मस्त अशी जमते. मी तुम्हाला या काही टायमिंग सांगितले आहे, टिप्स सांगितल्या आहेत, या तुम्ही जर फॉलो केल्या मस्त अशा तुम्हाला हलवाईच्या दुकानात मिळते ना तशीच अगदी मस्त तुमची रसमलाई 100% छान अशी रसमलाई बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही अगदी हलकी फुलकी मस्त मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी रसमलाई बनवून तयार झालेली आहे. भरपूर रस भरलेली रसमलाई तयार झालेली आहे. या माझ्या ट्विन्स मुली आहेत त्याच तुम्हाला सांगू शकतील कशा झाले ते. त्या मला खूप सावकाश रसमलाई बनवताना खूप मला खायची असं खूप धडपड असते त्यांची खायची. तर तुम्हाला बघू शकता त्या खाण्यावर तुम्हाला लक्षात इतक्या व्यस्त आहेत मुली माझ्या. आता तुम्हाला एक म्हणजे तोडून देखील दाखवते. बघू शकता तुम्ही अगदी मस्त हलक्या फुलक्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. अगदी जाळीदार मस्त बनवून तयार होतात आणि आपण रसमलाईमधलं अगदी शोषून घेतलेला आहे रस. बघू शकता तुम्ही अगदी रस भरलेली मस्त बनवून तयार झालेली आहे रसमलाई. आता तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला रसमलाई नक्की करून बघा. कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ते देखील कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.